नमस्ते भारत, आपण बघत आहात WH न्यूज आणि IBM TV9. मी विजय खवसे. सध्या मी नागपूरच्या संविधान चौकामध्ये आहे आणि नागपूरच्या संविधान चौकामध्ये जे आहे आदिवासी गोंडगवारी जमात संवैधानिक हक्क संघर्ष कृती समितीच्या वतीने गेल्या 13 दिवसापासून इथे 3 युवकांचं या ठिकाणी आमरण उपोषण आहे. आपण बघू शकता आजचा जो आहे 13वा दिवस आहे. या ठिकाणी 3 जे युवक आहे गेली 13 दिवसापासून या ठिकाणी आंदोलनाला बसलेले आहे. मोठ्या प्रमाणात 5 तारखेला मी सांगू इच्छितो की भव्य मोठ्या प्रमाणात संविधान चौकामध्ये आंदोलनसुद्धा झालं. मात्र प्रशासनानं सुद्धा अजूनपर्यंत दखल घेतली नाही. काही आश्वासनं दिलेले आहे पण ते आश्वासनं अजूनपर्यंत पूर्ण झालेले नाही. म्हणून आजही सुद्धा जे आहे आंदोलन जे आहे हे जे उपोषणाचं आंदोलन हे जे सुरू आहे आपण बघू शकता. 2 या ठिकाणी आपल्याला उपोषणकर्ते दिसत आहे. तिसरं उपोषणकर्ता या ठिकाणी तिघही उपोषण आहे. 3ही उपोषणकर्ते या ठिकाणी आहे. संविधानाचं विशेष करून मी तुम्हाला सांगू इच्छितो की संविधानाचं पुस्तक हातामध्ये घेऊन ते आपल्या न्याय हक्कासाठी ते या ठिकाणी लढत आहे. मागणी फक्त एकच आहे की आदिवासींचं जे आहे STचं जात प्रमाणपत्र देण्यात यावं, कास्ट व्हॅलिडिटी करण्यात यावी आणि 1985चा जो सरकारने जो काळा GR काढला तो रद्द करावा आणि STची हे सवलत देण्यात यावी. या मागणीसाठी गेली 13 दिवसापासून हे गोंडगवारी आदिवासी बांधवांचं आंदोलन सुरू आहे. या ठिकाणी मी विशेष करून तुम्हाला सांगू इच्छितो की आज वंचित बहुजन आघाडीचे बाळासाहेब आंबेडकर भेट देण्यासाठी आले. ही मोठी बातमी आजची आहे की बाळासाहेब आंबेडकर या ठिकाणी भेट देण्यासाठी आलेले आहे. आपण बघू शकता ही मोठी बातमी आहे आजची महाराष्ट्रातली की संविधान चौकामध्ये जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाला भेट देण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर आलेले आहे. ही सगळ्यात मोठी आजची बातमी आहे. बाळासाहेब काय सांगाल? 2 मिनिट नंतर बोलतो. आज भेट देत आहे तुम्ही? नंतर बोलतो. बघू शकता बाळासाहेब आंबेडकर जे आहे या उपोषणकर्त्यांना भेट देण्यासाठी आलेलं ही मोठी बातमी आहे. आजपर्यंत कुठल्याही मोठ्या नेत्यांनी या ठिकाणी भेट दिली नाही पण हे वंचित बहुजन आघाडीचे जे पहिले नेते आहे की या आंदोलनाला भेट दिलेली आहे. ही सगळ्यात एक मोठी बातमी आज नागपूरच्या संविधान चौकामधून येत आहे. बाळासाहेब आंबेडकर या बघू शकता बाळासाहेब जे आहे उपोषणकर्त्याची विचारपूस करीत आहे. ही आज संविधान चौकामधून मोठी बातमी आम्ही तुम्हाला WH न्यूज आणि IBM TV9च्या माध्यमातून दाखवत आहे. बाळासाहेब विचारपूस करत आहे. मोठी बातमी आहे या ठिकाणी. आपण बघू शकता हे संविधान चौकामध्ये जे गेली 13 दिवसापासून 3 युवकांचं जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाला बाळासाहेब आंबेडकरांची ही भेट आहे. कार्यकर्त्यासह या ठिकाणी आलेले आहेत. बाळासाहेब जे आंदोलनकर्त्याशी चर्चा करीत आहे, माहिती देत आहे. आपण बघू शकता थेट दृश्य जे आहे नागपूरच्या संविधान चौकामधून आम्ही तुम्हाला दाखवत आहे. महाराष्ट्रातल्या मोठ्या नेत्यापैकी या आंदोलनाला कोणी भेट दिली नाही पण आज जे वंचित बहुजन आघाडीचे जे प्रणेते आहे बाळासाहेब आंबेडकर यांनी या आंदोलनाला भेट दिली. आजचा 13वा दिवस आहे. 5 तारखेला आदिवासींचं संविधान चौकामध्ये मोठा एक चक्काजाम आंदोलन झाला होता. लाखोच्या संख्येने जे विदर्भातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील जे गोंडगवारी बांधव आहे ते या ठिकाणी आले होते. निवेदन वाचत आहे बाळासाहेब. आपण बघू शकता निवेदन जे आदिवासींचं जे निवेदन या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे ते निवेदन बाळासाहेब बारकाईने वाचत आहे. बघू शकता आपण. नाही हे एक आजची संविधान चौकातली एक मोठी बातमी आहे. या आंदोलनाला विशेष म्हणजे बाळासाहेब आंबेडकरांनी भेट दिलेली आहे. बड्या नेत्यापैकी जे राष्ट्रीय नेते राहतात त्या नेत्यापैकी एकमेव बाळासाहेब आंबेडकर यांनी या आंदोलनाला भेट दिलेली आहे. हे बघू शकता आपण. बाळासाहेब जे आहे निवेदन वाचत आहे. आदिवासींचं जे निवेदन दिलेलं आहे ते निवेदन बाळासाहेब आंबेडकर वाचत आहे. आणि बड्या नेत्यापैकी एकमेव बाळासाहेब आंबेडकर यांनी जे आहे आदिवासी जे गोवारी बांधवाचं जे आमरण उपोषण सुरू आहे त्यांना ही भेट दिलेली आहे. ही एक मोठी आदिवासींसाठी जमेची बाजू आहे. आपण बघू शकता आंदोलनकर्तासुद्धा बोलत आहे. होता 85चा GR आणि आता शिक्कामोर्तब केला आहे सुप्रीम कोर्टाने सुद्धा 18 डिसेंबर 2022ला आणि शिक्कामोर्तब केला. त्या सुप्रीम कोर्टाचं जजमेंटमध्ये असं आहे पॅरा नंबर 83 मध्ये जे आदिवासी गोंडगवारी
वाघोबा नागोबा ढालपूजा पुजतात तेच खरे आदिवासी गोंडगवारी. जेव्हा सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केला तेव्हा हे लोक ऑलरेडी शेड्यूल ट्राईब यादीमध्ये बघू शकता ही सुद्धा उपोषण करते आहे. यांची सुद्धा हालत पहा खालावलेली आहे. मतलब सरकारचं याकडे दुर्लक्ष आहे. आज बाळासाहेब आंबेडकरांनी भेट दिलेली आहे. काहीतरी बाळासाहेब आंबेडकरसुद्धा या उपोषणकर्त्यासाठी काहीतरी करतील अशी आशा ह्या गोंडगवारी बांधवांना आहे. बघू शकता हालत बघू शकता उपोषणकर्त्याची किती हालत गंभीर झालेली आहे. 13वा दिवस आहे आज हा. आणि आज बाळासाहेब आंबेडकरांनी विशेष करून भेट दिलेली आहे. बघूया. अँथ्रोलॉजिकल सर्वे सुद्धा सांगतो की विदाऊट सर्वेक्षण तुम्ही असंवैधानिकपणे कसं का आम्हाला थोपवलं बाहेर केलं या सगळ्या गोष्टीपासून. जे उपोषणकर्ते आहे ते उपोषणकर्ते बाळासाहेबांना आपली जी माहिती आहे ते माहिती देत आहे. आणि आपण बघू शकतो बाळासाहेब आंबेडकरसुद्धा एकदम बारकाईने जे त्यांचं निवेदन आहे ते निवेदनसुद्धा वाचत आहे. आणि एक उपोषणकर्त्यांसाठी जमेची बाजू आहे. 3 उपोषणकर्ते या ठिकाणी बघू शकता. त्याची अंमलबजावणी करणार. त्यासोबतच आमचं कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी मिळणं सुरू होतील. एवढं साधा सोपा प्रश्न आहे साहेब. बंद आहे. लाईन नाही आहे. लाईन नाही आहे. लाईन नाही असू दे. एवढा साधा प्रश्न. त्यांची तब्येत थोडंसं खालावली दिसत आहे. आपण बघू शकता या ठिकाणी 3 जे उपोषणकर्ते आहे या ठिकाणी आहे. पण त्यांची तब्येत थोडी खालावली दिसत आहे. गेली 13 दिवसापासून या आमरण उपोषणावर आहे संविधान चौकामध्ये. 5 तारखेला एक भव्य मोर्चासुद्धा या ठिकाणी काढण्यात आला होता. पण कुठल्याही बड्या नेत्यांनी या ठिकाणी भेट दिली नाही. एकमेव बाळासाहेब आंबेडकर असे आहे की त्यांनी या आदिवासींच्या उपोषणकर्त्यांना भेट दिली. एकमेव नेते बाळासाहेब आंबेडकर. बघू शकता चर्चा. त्या अगोदरही मोर्चा काढला होता साहेब. आम्ही मोर्चा काढला 14 डिसेंबरला. आणि माननीय मुख्यमंत्री साहेब शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब, आदिवासी मंत्री, संपूर्ण सचिवालय यांनी आश्वस्त केलं होतं. संपूर्ण डॉक्युमेंट व्हेरीफाय केले साहेब आमचे. आणि त्यांनी सांगितलं 1 तारखेला आम्ही अध्यादेश काढू. पण 1 तारखेला त्यांनी अध्यादेश न काढल्यामुळे आम्हाला इथं बसावं लागलं. आणि त्यांनी दखल नाही घेतली साहेब. 5 तारखेपर्यंत दखल नाही घेतली. 5 तारखेला जेव्हा आमचे 2.5 लाख लोक या रस्त्यावर उतरले तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही तुमची मंत्रालयामध्ये मीटिंग लावतो आणि तुमचा अध्यादेश काढतो. यावरही शंका आहे साहेब. कारण की शनिवारला मंत्रालय बंद असते. आता ते कशा पद्धतीनं अध्यादेश काढतील याच्यावर आम्हाला शंका आहे. बघू शकता तुम्ही हे यांचं जे निवेदन आहे बाळासाहेब आंबेडकर एकदम बारकाईनं वाचत आहे. आणि आता कुठेतरी बाळासाहेबांवर आशा आहे या गोंडगवारींची की आपल्याला न्याय मिळवून देतील. निश्चितच आज यांचा उपोषणाचा 13वा दिवस आहे. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की बड्या नेत्यापैकी आज जे आहे वंचित बहुजन आघाडीचे प्रणेते बाळासाहेब आंबेडकर यांनी भेट दिलेली आहे. ही एक महत्त्वाची बातमी आज संविधान चौकामधून तुम्हाला आम्ही दाखवत आहोत. पण बघू शकता बाळासाहेबसुद्धा भाऊक झालेले दिसत आहेत. म्हणजे प्रश्न मुद्दा आहे. कार्यकर्त्यांकडून बाळासाहेब आंबेडकर थोडं विचारपूस करीत आहे की नेमकं काय प्रकरण आहे. त्या संदर्भात बाळासाहेब जाणून घेत आहे कार्यकर्त्याकडून. उपोषणकर्त्यांनी जर माहिती दिलीच आहे पण कार्यकर्त्यांकडून सुद्धा बाळासाहेब आंबेडकर माहिती घेत आहे. बघू शकता 3 जे हे गोंडगवारी बांधव या ठिकाणी गेली 13 दिवसापासून आंदोलन करीत आहे. आज बाळासाहेब आंबेडकरांनी भेट दिलेली आहे. ही एक विशेष भेट आजची आहे. थोडं मागवून तुम्ही साईड लावा ना सगळे. फक्त मीडिया करते लोकांना ठेवा, बाकी लोक साईड लावा. तुमचं बरं वाईट झालं.
सरकार अजिबात बघणार नाही. बाकराम पवारने राजीनामा देऊन आम्ही बघितलं काय झालं, काहीच झालं नाही. मी जोपर्यंत जी ताकद परवा दिवशी 5 तारखेला रस्त्यावरती उतरवली, तिचं राजकीय हत्यार कसं काय? परत आम्ही आवाहन केलं साहेब 13 तारखेला 10 लाखाच्या संख्येने आणि आम्ही 10 लाख बोलावलेले आहे. संख्या आमची बरोबर आहे, पण जनगणनेनुसार आम्ही जे आहे 11च्या जनगणनेनुसार 10 लाख लोकांना इथे आवाहन केलेलं आहे की संविधान चौकामध्ये यावं आणि 12 तारखेला आणि ठिय्या आंदोलनामध्ये सहभाग दर्शवावा. त्यासाठी पोलीस प्रशासन परमिशन द्यायला आम्हाला हाणाकाणी करून राहिलं. अत्यंत संवैधानिक मार्गाने शांत पद्धतीने आमचं धरणा रस्ता रोको आंदोलन झालं. कुठलंही गालबोट लागलं नाही, पण BJPच्याच काही लोकांनी अफवा फैलवल्या, खूप अफवा फैलवल्या. आणि मीडियासुद्धा एवढी चुकीचं मार्गदर्शन करते, लोकांना मेसेज देते की आंदोलन मागे घेतलं गेलेलं आहे, हे गोवारी लोक आहे, हे गोंडगोवारी नाही आहे. अशा चुकीच्या बातम्या ज्या देण्याचं काम आहे हे मोदी मीडिया करत आहे. वारंवार आम्ही त्यांना फोन करत आहे की तुम्ही चुकीच्या बातम्या चालवत आहे बा, पण ते ऐकायला तयार नाही आहे. ते वारंवार आम्हाला डिमोटिव्ह करण्याचं काम करत आहे मीडिया पण. नागरीला विरोध कोण करते? आदिवासी मध्ये इतर आदिवासी गोंड परिणाम हे जी डॉमिनंट जात आहे त्या जमाती विरोध करतात. गोंड आणि या 2 जमाती प्रमुख आहेत. विदर्भात मोठ्या संख्येने आहे साहेब. गोंडांपेक्षा सगळ्यात मोठी संख्या आमची आहे. गोंडापेक्षा जास्त संख्या आहे आमची विदर्भामध्ये खास करून. तसे आहेत छत्तीसगड, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, या MP मध्ये सुद्धा आहे. पण मुख्यतः विदर्भ म्हणजे जुन्या जो स्वातंत्र्यापूर्वीचा जो विदर्भ होता तो मेन. तिथे गोवारी चालू, गोंडांची उपजमात गोंड गोवारी. म्हणजे गोंडांची उपजमात गोंड आणि हे प्रेडिक्शन ते करतायत कारण यांची एंट्री गोंड गोवारी अशी शेड्यूलमध्ये असल्यामुळे ऐतिहासिक ते आर द ॲबओरिजिनल ट्राईब्स. त्याचे पुरावे आहेत. ॲबओरिजिनल ट्राईब असल्याचे पुरावे आहेत. इट शुड बी द इंडिपेंडंट ट्राईब असायला पाहिजे होते. जसं मानंजस विरोध केला आहे सुप्रीम कोर्टाने दिलरसाठी, तसं यांचं पण वेटिंग नसतं तर प्रॉब्लेम मिटून गेला. त्याच्यामुळे मग पार्लमेंटमधून अमेंडमेंट या 2च गोष्टी होत्या. अमेंडमेंट ही फार डिफिकल्ट असते. गोंड गोवारी ही ट्राईब आहे. त्यांनी शेड्यूलमध्ये असल्यामुळे गोंड गोवारी आणि गोवारीच ट्राईब ॲबओरिजिनल ट्राईब. नाही सर, गोंड गोवारीच आहे सर. आम्ही गोंड गोवारीच आहे, गोवारी नाही आहे. आम्ही गोंड गोवारीच आहे. माझ्याजवळ संपूर्ण डॉक्युमेंट माझे गोंड गोवाऱ्यांचेच आहे, नॉट अ गोवारी. तुम्ही गोंड गोवारी आहात आणि गोंड गोवारी त्या ट्राईबच्या यादीमध्ये आहे. हां, तेच दिशाभूल झाली साहेब. 23 नोव्हेंबर 1994 पासून जे मोर्चा काढण्यात आला त्या तिथून दिशाभूल केली. वाचून घेतो, सगळं बघून घेतो. हां सर. नाही हे सोडून घेतो. माझं वाचत असतो सरकारी कधीच वाचत. तेव्हा ते हे करून ठीक आहे. 12 तारखेला आहे ना तुमचं? हो सर, 12 तारखेला हाणाकाणी करून झालं सर. परमिशन देण्यामध्ये पोलीस प्रशासन. ही आंदोलनच आहे साहेब, आमचं काही उग्र आंदोलन नाही आहे. ही आंदोलन आहे. हे आंदोलन पुढे इथेच करणार. इथेच करणार. शहर बंद होईल त्या दिवशी. 12 सोमवार आहे. 12 सोमवार आहे हो. ना? सोमवार आम्हाला 10ला जर परिपत्रक नाही काढलं तर 12 पासून ते आंदोलन करण्यात एका दिवसाचं आहे ते आंदोलन. नाही सर, बेमुदत. त्याला सर्व काही जबाबदारी प्रशासनाची राहणार, राज्य सरकार बेमुदत जेव्हापर्यंत आमचा अध्यादेश काढला जातो. कारण की 40 वर्षापासून सरकार आम्हाला धुलपाता देत आहे. 4 पिढ्या आमच्या आतापर्यंत गाडीत झालेल्या आहेत. सरकार कोणाचं असो, बस आलं की थापास देत आहे. या सर BJP शिवसेनेला महाराष्ट्रात आणणारे आम्ही सर, पण सत्तेतला कुठलाही आमदार मंत्री आतापर्यंत इथं आला नाही सर. म्हणजे सत्तेत असणाऱ्या महाराष्ट्रात कोणी इथे येऊन शिवसेनेला आणलं म्हणजे महाराष्ट्राचं सत्ता परिवर्तन 94 नंतरच केलं सर आम्ही युती शासन. आणि पूर्ण समाज हा BJPला वोटिंग करायचा आतापर्यंत. पण शासनात असलेला म्हणजे प्रशासनाचा आमदार खासदार कोणीही नाही आलं सर. आता गोंड गोवारी समाजाचे अधिकारी किती आहेत?
नाही. जिल्हा परिषद मेंबर नाही, आमदार नाही, खासदार नाही, साधा पंचायत समिती मेंबर भेटत नाही. शिक्षणाचं प्रमाण सध्या खूप डाऊन आहे साहेब, मोरल आहे, खूप डाऊन. गाई चरणारी जमात असल्यामुळे पाटील पांड्याच्या हाताखाली काम करणारी जमात आहे. बैलाला एक बैल जर मोडला गेला तर त्या बैलाला गोवारी समाजाचा माणूस जोडला जायचा. या पद्धतीने पाटील लोक काम करून घ्यायचे. आम्ही ते जमात. गाई त्याच्या गाई तर चाराच्यात, पण जर त्यांचा बैल सुद्धा नांगरताना मोडला तर तिथं गोवारी समाजाला धुतलं जातं. ही जमात आहे साहेब. परमिशनचं बोलतो मी. हां सर. कलेक्टर शेने एस पीशी 12 तारखेचं आहे ना. 12 तारीख. चालेल. हो निवेदन सर. एक फोटो घेऊन निवेदन देत आहे बाळासाहेब आंबेडकर जे आहे निवेदन स्वीकारत आहे. या तिन्ही उपोषणकर्त्याचं जे निवेदन आहे बाळासाहेब आंबेडकरांनी स्वीकारलेलं आहे. आणि बड्या नेत्यापैकी फक्त बाळासाहेब आंबेडकरांनीच या उपोषणकर्त्याला भेट दिलेली आहे. वंचित बहुजन आघाडीने भेट दिली आणि पहिल्या दिवसपासूनच वंचित बहुजन आघाडी जी आहे या उपोषणकर्त्या सोबतच आहे. आणि आता 12 तारखेला यांनी एक ऐलान केलेलं आहे की जर सरकारनं आमच्या संदर्भात मागण्या पूर्ण केल्या नाही तर 12 तारखेला सर आज तुम्ही भेट दिलेली आहे. थँक्यू. भेट दिलेली आहे. थँक्यू. 12 तारखेला तुम्ही राहाल का? थँक्यू. 12 तारखेला तुम्ही असाल. 12 तारखेला तुम्ही राहाल. निश्चितच बाळासाहेब आंबेडकरांनी भेट दिलेली आहे, पण मात्र आता ते बोलण्यास नकार दिलेला आहे त्यांनी. पण नक्कीच 12 तारखेचं जे यांचं आंदोलन होणार आहे, जर समजा 10 तारखेपर्यंत जर प्रशासनानं यांच्या ज्या गोंडगवारी आदिवासींच्या मागण्यावर जर विचार केला नाही तर नक्कीच जे 12 तारखेला यांचं ठिय्या आंदोलन मोठ्या प्रमाणात होणार आहे. आपण बघू शकता या ठिकाणी आजही मोठ्या प्रमाणात जे आहे महिला या ठिकाणी जमलेल्या आहे. बाळासाहेब आंबेडकर आता आपल्याला या आंदोलनातून जाताना दिसत आहे, आपण बघू शकता. आणि बाळासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी भेट दिली ही एक महत्त्वाची बाजू झालेली आहे. आपण बघू शकता या ठिकाणी महत्त्वाची बाजू झालेली आहे. आपण आता उपोषणकर्त्यांसोबत नक्कीच बाळासाहेब आंबेडकर आणखी आशावरकरांच्या उपोषणाला सुद्धा त्यांनी भेट दिलेली आहे. कारण संविधान चौकामध्ये जे आंदोलन होत असते ते नेहमीच या ठिकाणी होत असते. आपण थोडं उपोषणकर्त्यांसोबत थोडं बोलूया आणि त्यांच्याकडून सुद्धा आपण जाणून घेऊ. त्यांची थोडं नाजूकच परिस्थिती दिसते उपोषणकर्त्यांची. तिन्ही उपोषणकर्ते या ठिकाणी आहे, पण मात्र आता 13वा दिवस आहे. परिस्थिती नाजूक दिसते. प्रशासनाचं कुठलंही या उपोषणावर लक्ष नाही आहे. प्रशासनाने लक्ष द्यायला पाहिजे, पण मात्र प्रशासनाचं लक्ष नाही. आपण बघू शकता यांची सुद्धा तब्येत थोडीशी मला खालावली दिसत आहे. प्रशासनानं लक्ष दिलं पाहिजे, नाहीतर 12 तारखेपासून. दादा काय सांगाल, काय तब्येत कशी आहे? तब्येत अत्यंत नाजूक आहे आणि बोलण्याची ताकद नाही राहिली आता. काय उपोषण सोडणार नाही? नाही न्याय मिळाल्याशिवाय उपोषण बघू शकता म्हणजे त्यांची बोलण्याची एवढी ताकद नाही आहे. कारण आज 13वा दिवस आहे. तब्बल 13 दिवसापासून या ठिकाणी हे जे तिन्ही जांबांज गोवारी आदिवासी बांधव जे आहे उपोषणासाठी बसलेले आहे. तुम्ही काय सांगाल? आपण 5 तारखेला सुद्धा मोठ्या प्रमाणात आंदोलन केलेलं आहे. त्या आंदोलनावर या ठिकाणी जेव्हा प्रशासनाचे जे नायब तहसीलदार आले होते त्यांनी काय आश्वासन दिलेलं आहे? मी कार्यकारी संयोजक आदिवासी गोंडवारी संघर्ष कृती समिती महाराष्ट्र राज्य, आपल्या सर्व उपोषणकर्त्यातर्फे मी शासनाकडे आम्ही पाठपुरावा केला मोर्चाच्या दिवशी. परंतु 5-6 तास उलटल्यानंतर जेव्हा कलेक्टरनी आणि नागपूरच्या CPनी माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना कळवलं की नागपूर पूर्ण जाम झालेला आहे, तेव्हा केव्हा त्यावेळेस माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कलेक्टर साहेबांची चर्चा झाली
आणि अखेरीस मुख्यमंत्री बाहेर असल्यामुळे आणि आम्हाला मुख्यमंत्री पाहिजे होता म्हणून त्यांनी दिनांक 10 फेब्रुवारीला शनिवारला मंत्रालयामध्ये शासकीय बैठक लावली. परंतु माझं हे एक मत आहे की त्या बैठकीत आमचा 24 एप्रिल 1985च्या जो GR आहे त्या GRमधील गोंडगोवारींची जी चुकीची माहिती आली आहे त्याची दुरुस्ती मान्य सुप्रीम कोर्टाच्या पॅरा 83 आणि 92 नुसार आणि KS सिंग पीपल्स ऑफ इंडिया त्याचबरोबर माधुरी पाटील यांचा कायदा 2001 नुसार आम्हाला जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र ताबडतोब निर्गमित करावे. त्या दिवशी जे आंदोलन झालं त्या आंदोलनाच्या नंतर सरकारनं तुम्हाला काही बैठकीला बोलावलं आहे का? हा बैठकीला बोलावलं आहे 10 तारखेला. मान्य कलेक्टर विपिनजी इटनकर म्हणजे ते नागपूरमध्ये होणार आहे की मंत्रालयामध्ये होणार आहे शासकीय बैठक. तुम्ही जो लावला तो मग जे समितीचे अध्यक्ष कोणी वगैरे तुम्ही जाणार आहे? आम्ही जाणार आहोत. आम्ही जे शिष्टमंडळात लोक होते 6-7 लोक आम्ही त्या ठिकाणी. तिथे जर समजा तुम्हाला न्याय मिळाला नाही तर मग तुमचं आंदोलनाची काय दिशा? तिथं जर शासकीय बैठकीमध्ये आम्हाला न्याय मिळाला नाही तर उपोषणकर्ता आणि सर्व आमच्या कार्यकारी संयोजकांच्या वतीने दिनांक 12ला या ठिकाणी भव्य अशा स्वरूपात ठिय्या आंदोलन करण्याचे ठरविले आहे. किती लोक राहतील त्या ठिय्या आंदोलनामध्ये? ठिय्या आंदोलनाला ज्यावेळेस आता 5 तारखेला जो आंदोलन झालं त्यामध्ये आम्ही आकडा सांगू शकलो नाही पण त्याच्या दुप्पट तर आकडा राहीलच. म्हणजे आंदोलनाची परवानगी वगैरे दिली आहे का? आंदोलनाची परवानगी दिली नाही. मान्य DCP साहेबांनी आज मला तिथं बोलवलं कार्यालयात आणि त्या ठिकाणी उद्याला आमच्या सर्व कार्यकारी संयोजक मंडळींची बैठक ठेवली आहे. त्याच्यामध्ये ते चर्चा करणार आहेत. त्यामुळे परवानगी नाकारली तरी पण आपलं आंदोलन 12 फिक्स राहील का? हो, जर आमची अधिसूचना निघाली नाही तर नक्कीच आमचं आंदोलन सुरू राहील आणि विना परवानगी सुद्धा हे सर्व आंदोलन करण्यात येईल. नक्कीच मी तुम्हाला सांगू इच्छितो की 10 तारखेची जे गोंडगोवारी जे बांधव आहे यांची एक बैठक मंत्रालयामध्ये होणार आहे आणि 10 तारखेच्या बैठकीमध्ये जर अधिसूचना जर सरकारनं काढली नाही आणि यांना जर न्याय दिला नाही तर नक्कीच 12 तारखेला पुन्हा जो 5 तारखेला जे आंदोलन झालं होतं त्याच्यापेक्षा दुप्पट असं आंदोलन जे 12 तारखेला उभारण्यात येईल. थोडं आपण उपोषणकर्त्यांसोबत बोलूया कारण त्यांच्याकडून सुद्धा माहिती घेऊन घ्या. गेली 13 दिवसापासून जे आहे उपोषण करते या ठिकाणी उपोषण करीत आहे. दादा काय तब्येत कशी आहे आता? तब्येत सर थोडी काल जास्त होती. संध्याकाळी खूप छाती दाटून आणि पोटात सुद्धा खूप त्रास होऊन राहिला होता. 8-9च्या दरम्यान आमचे 2 मित्र आयसोलेशनमधून जाऊन आले. यांना 20 सलाईन लागून चुकला. त्यांना पण 3-4 सलाईन लागून चुकल्या. त्याला आमची तब्येत दिवसेंदिवस खालावत आहे. पण शासन निर्णय घ्यायला कुठे कानाकुची करत आहे आणि आमचा जो भव्य असा 5 तारखेला जे आंदोलन झालं रस्ता रोको आम्ही तेच मागे घेतलं होतं. पण मीडियाने चुकीच्या बातम्या दाखवल्या की किशोर चौधरीने आंदोलन वापस घेतलं आहे. असं नाही आहे. आम्ही फक्त रस्ता रोको आंदोलन वापस घेतलं होतं आणि आमरण उपोषण हे चालूच राहणार होतं. तर हे आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलं होतं. पण काही गोदी मीडिया आहेत की ते वारंवार त्या पद्धतीच्या अफवा करून आम्हाला नर्वस करण्याचं काम करतात. आमची मुवमेंट थांबवण्याचं काम करतात. आमच्या समाजामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. 5 तारखेचं आंदोलन अत्यंत संवैधानिक मार्गाने झालं होतं आणि आमच्या मागण्यासुद्धा जायज आहे. चुकीच्या मागण्या नाही आहे. 85च्या GRमध्ये जे आमची संस्कृती जी दिली गेलेली आहे ते गंगा जमुना यमुना ही आमची संस्कृती नाही आहे. ते असंवैधानिक GR आहे. तो संसदेत पारित झालेला GR नाही. 10 तारखेच्या बैठकीमध्ये जर समजा निर्णय आपल्या बाजूनं जर अध्यादेश नाही झाला तर मग उपोषण तुमचं चालूच राहील का? उपोषण आमचं चालूच राहील. 12 तारखेला आम्ही 10 लाख लोकांना आवाहन केलेलं आहे. संविधान चौकामध्ये पोहोचावं आणि ठिय्या आंदोलन जे कंटिन्यू राहील आमचं अमर्यादित राहील. जोपर्यंत शासन आम्हाला
अध्यादेश देत नाही हातामध्ये तोपर्यंत ते ठिय्या आंदोलन चालू राहील. आणि त्यामध्ये बहुसंख्येनं म्हणजे आम्ही 10 लाखाचा आकडा दिलेला आहे. 10 लाख लोक इथे धडकतील. जसं आम्ही सांगितलं होतं की आम्ही लाखोंच्या संख्येनं तुम्हाला 5 तारखेला येऊ बा, तर लोकांनी 2.5 लाख लोक येऊन आले होते फक्त एका व्हॉट्सअपच्या मेसेजवरून ऑनलाईनच्या माध्यमातून. आता आम्ही परिपत्रक काढून संपूर्ण गावागावामध्ये डिस्ट्रीब्यूट करून 10 लाख लोकांना इथे बोलावणार आहोत आणि ठिय्या आंदोलन करणार आहोत. आणि ते अमर्यादित, जोपर्यंत आम्हाला अध्यादेश काढत नाही तोपर्यंत. निश्चितच मी तुम्हाला सांगू इच्छितो की जे आंदोलन 5 तारखेला झालं होतं ते एका दिवसाचं आंदोलन स्थगित करण्यात आलं होतं. मात्र जे आमरण उपोषण चालू आहे ते आंदोलन सुरूच आहे. पण मात्र जे मीडिया आहे, ज्या मीडियाने जी बातमी त्यांची पसरवली की आंदोलन संपलं असंच या उपोषणकर्त्यांनी सांगितलं. पण मात्र उपोषण संपलेलं नाही आहे. 10 तारखेची बैठक आहे. 10 तारखेच्या बैठकीमध्ये जर गोंडगवारी यांचा अध्यादेश काढला नाही तर निश्चितच 12 तारखेला मात्र पुन्हा संविधान चौकामध्ये मोठा ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा गोंडगवारी बांधवांनी दिलेला आहे. बघत राहा WH न्यूज, IBM TV 9. लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.